प्लीज गोलंदाजाचं नाव सांगा. कमलेश. कमलेश आपल्या षटकातील पहिला षटक घेऊन येत आहेत. बघूया आपल्या संघासाठी किती विकेट घेतात ते. 10-12 पावलाचा रनअप यांचा सुद्धा अतिशय सुंदर अशी गोलंदाजी. कार्पेटच्या साहाय्याने चेंडू टोलवलेला आहे. दरम्यान एक धाव पहिली धाव घेतलेली आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रश्नच येत नाही आणि संघाची धावसंख्या झालेली आहे 2 षटकानंतर 2 बाद 14. कमलेश आपल्या षटकातील पुढचा चेंडू हाताळताना आणि त्यांना सामोरे जातात ते. अतिशय सुंदर असा चेंडू, निर्धाव चेंडू. धावसंख्येत भर नाही, धावसंख्ये स्थिर झालेले, धावसंख्या झालेले 14. कमलेश आपल्या षटकातील पुढचा चेंडू टाकणार आहेत आणि त्यांना सामोरे जात आहेत भावेश. भावेश बघूया आपल्या संघासाठी काय करतात ते. इथे षटकार आणि चौकाराची गरज आहे. कमलेश यांचा पुढचा चेंडू अतिशय सुंदर असा निर्धाव चेंडू म्हणावे लागेल. सॉरी, पंच यांनी नकारात्मक चेंडू दिलेला आहे. धाव संख्येत भर 2 बाद 15. कमलेश यांचा नकारात्मक चेंडू, 1 धावेची भर. कमलेश आपल्या षटकातील पुढचा चेंडू टाकत आहेत, त्यांना सामोरे जात आहेत भावेश. आणि भावेशांचा पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न, परंतु ते बीट झालेले आहेत. बाकीचं काम विकेट किपर यांनी पूर्ण केलेलं आहे. नकारात्मक चेंडू, पंच यांनी नकारात्मक चेंडू घोषित केलेला आहे. धावसंख्येत भर, धावसंख्या होते दुसऱ्या षटकानंतर 2 बाद 16. कमलेश बॅक टू बॅक वाईट टाकत आहेत, नकारात्मक चेंडू फेकत आहेत. पहिले 2 चेंडू अतिशय सुंदर असे टाकलेले होते, त्याच्यानंतर बॅक टू बॅक नकारात्मक चेंडू त्यांनी टाकलेले, त्याच्यामुळे धावसंख्येत भर झालेले 16. पुढचा चेंडू पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न आणि धावसंख्येत भर धावसंख्या झालेली 16. कमलेश आपल्या षटकातील पुढचा चेंडू, त्यांना सामोरे जात आहे भावेश. बघूया भावेश काय करतात ते पुढच्या चेंडूवरती. पुन्हा एकदा नकारात्मक चेंडू, पंचायतने नकारात्मक चेंडू घोषित केलेला आहे. पण अंतिम निर्णय पंचांचा राहील, अंतिम निर्णय पंचांचा राहील याची दक्षता घ्यायची खेळाडूंनी. आपल्याकडे वेळ कमी आहे, आपल्याकडे वेळ कमी आहे. अंतिम निर्णय पंचांचा राहील याची दक्षता घ्यायची सर्व खेळाडूंनी. कमलेश यांनी या षटकामध्ये 3 ते 4 नकारात्मक चेंडू टाकलेले आहेत आणि पुढचा चेंडू पुन्हा भावेशांना पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न फसलेला आहे. दरम्यान धाव संख्या स्थिर आहे 2 षटकानंतर 2 बाद 17. कमलेश यांचा पुढचा चेंडू, त्यांना सामोरे जातात भावेश. बघूया काय करतात ते. पूर्ण 1 धाव, पहिली धाव घेतलेली आहे. दरम्यान दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केलेला, दुसरी धाव सुद्धा घेतलेली. अतिशय सुंदर असं रनिंग बिटवीन म्हणावे लागेल ते दोन्ही फलंदाजामध्ये. दरम्यान संघाची धावसंख्या झालेले 16, सॉरी 19. संघाची धावसंख्या 19. कमलेश यांचा पुढचा चेंडू, हलक्या हाताने पुश केलेला चेंडू, पहिली धाव घेतलेली आहे. दुसरी धाव सुद्धा घेण्याचा प्रयत्न आणि दुसरी धाव सुद्धा अतिशय यशस्वीरित्या घेतलेली आहे. चोरटी धाव अशी यशस्वीरित्या घेतलेली आहे. दरम्यान 2 धावसंख्येमध्ये भर झालेली आहे. संघाची धावसंख्या झालेली आहे 21. 3 षटकानंतर संघाची धावसंख्या झालेली आहे 21, 2 बाद 21. पुढील बॉल गोलंदाज आहेत गंगाधर. गंगाधर बघूया आपल्या षटकामध्ये काय करामत करतात ते. पहिला चेंडू आणि सुंदर असा चेंडू टाकलेला, निर्धाव असा चेंडू म्हणावा लागेल तो. अतिशय सुंदर अशी गोलंदाजी गंगाधर करत आहेत.
गंगाधर आपल्या षटकातील पुढचा चेंडू टाकत आहेत आणि त्यांना सामोरं जात आहे ते पहिली धाव घेतलेले आहेत धाव संख्येत भर झालेले आहे 22 संघाची धाव संख्या 22 गंगाधर आपल्या षटकातील पुढचा चेंडू हाताळत आहेत बघूया या चेंडूवरती काय करामत करते ते सुंदर असा तडकवला चेंडू पहिली धाव घेतलेली आहे अतिशय सुंदर असं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल ते दरम्यान संघाची धाव संख्या झालेली आहे 3 षटकानंतर 2 बाद 23 अतिशय सुंदर अशी गोलंदाजी म्हणावी लागेल ती कमलेशांची कमलेशांचा पुढचा चेंडू पुन्हा एकदा फलंदाज बीट झालेले आहेत धाव संख्या स्थिरावलेले धाव संख्या झालेले 23 गंगाधर आपल्या षटकातील पुढचा चेंडू अतिशय सुंदर अशी गोलंदाजी म्हणावी लागेल पुन्हा एकदा निर्धाव चेंडू धाव संख्या भर झालेली नाही धाव संख्या स्थिरावलेली आहे धाव संख्या 23 गंगाधर सुंदर असा तडकवलेला चेंडू दरम्यान सुंदर असं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल ते क्षेत्ररक्षकांचं आणि संघाची धाव संख्या झालेली 3 षटकानंतर 2 बाद 24 सॉरी 4 षटकानंतर 2 बाद 24 अशी संघाची धाव संख्या झालेली आहे दादा गोलंदाजचं नाव काय दादा दादा गोलंदाजचं नाव काय निलेश इकॉनॉमिक संघाचे पुढचे गोलंदाज आहेत निलेश बघूया आपल्या षटकामध्ये काय करामत करतात निलेश यांचा सुंदर असा तडकवला चेंडू आणि उंच असा झेल गेलेला आहे आणि विकेट किपर यांनी चेंडू पकडलेला आहे दरम्यान फलंदाज बाद झालेले आहेत आणि 3 बाद 24 संघाची धाव संख्या पुढील फलंदाज आहेत राकेश धन्यवाद डीजे राकेश बघूया आपल्या संघासाठी काय करतात ते गोलंदाज निलेश अतिशय सुंदर असा तडकवला चेंडू आणि सुंदर असा झेल टिपलेला आहे आणि फलंदाज झेलबाद झालेले आहेत मयुरेश बघूया आपल्या संघासाठी काय किती धावा करतात ते आणि गोलंदाज अतिशय सुंदर अशी गोलंदाजी म्हणावी लागेल पुढचा चेंडू त्यांना सामोरे जातं मयुरेश त्यांनी पहिली धाव घेतलेली आहे धाव संख्येत भर झालेली धाव संख्या झालेले 25 4 बाद 25 संघाची धाव संख्या पुढचा चेंडू फलंदाज बीट झालेला आहे निर्धाव असा चेंडू धाव संख्या स्थिरावलेली आहे 4 बाद 25 गोलंदाज आपल्या गोलंदाजी मार्कवरती
पुन्हा एकदा तडकोण्याचे चेंडू, परंतु फलंदाज फसलेले आहेत. धाव संख्या मात्र स्थिरावलेली आहे 4 बाद 25. अतिशय सुंदर अशी गोलंदाजी म्हणावी लागेल गोलंदाजांची. बघूया आपल्या पुढच्या चेंडूवरती पुन्हा एकदा उंच असा टोलवलेला चेंडू, गगनचुंबी छक्का. 6 धावा मिळालेल्या या चेंडूवरती. अतिशय सुंदर असा फटका म्हणावा लागेल, सुंदर असा फटका. 6 धावा. दरम्यान संघाची धाव संख्या झालेली आहे 31. 4 बाद 31. दादा गोलंदाज काय? निखिल. निखिल आपल्या षटकातील पहिला चेंडू घेऊन येत आहेत आणि त्यांना सामोरे जात आहेत ते मयुरेश. मयुरेश बघूया, सुंदर असा तडकवलेला चेंडू, कार्पेटच्या सहाय्याने गेलेला चेंडू. पहिली धाव घेतलेली आहे, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न करत आहेत मयुरेश, परंतु एका धावेवरती मयुरेश यांना समाधान मानावं लागलेलं आहे आणि संघाची धावसंख्या झालेली 4 बाद 32. 4 बाद 32. पुढचा चेंडू निर्धाव असा चेंडू आणि पंच यांनी नकारात्मक चेंडू दिलेला आहे. धाव संख्येत भर झालेली आहे. धाव संख्या झालेली आहे 4 बाद 33. हे शेवटचं षटक म्हणावे लागेल. शेवटचं षटक प्रगती पथकावरती चालू आहे आणि संघाची धावसंख्या झालेली आहे 4 बाद 33. पुढचा चेंडू सुंदर असा तडकवलेला आणि पुन्हा एकदा उंच असा टोललेला चेंडू आणि हा षटकार, खणखणीत असा षटकार. हा धन्यवाद डीजे. इथे मात्र चेंडूचा पाऊस ग्राउंडवरती पडलेला आहे. कालच या ग्राउंडवरती पाऊस पडलेला आहे आणि त्याच्यानंतर इथे अचानक चेंडूचा पाऊस पडायला लागलेला होता. पुढचा चेंडू आणि सुंदर असा तडकवलेला चेंडू. पहिली धाव घेतलेली आहे आणि अतिशय सुंदर असं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. दरम्यान संघाची धाव संख्या झालेली 4 बाद 40. शेवटचं षटक आणि 4 बाद 40. अतिशय सुंदर अशी गोलंदाजी, तितकेच फलंदाजी. पंच यांचा नकारात्मक इशारा आणि धाव संख्येत भर झालेले आहे. धाव संख्या झालेली 4 बाद 41. पुढचा चेंडू मारण्याचा प्रयत्न, परंतु फलंदाज बीट झालेले आहे आणि निर्धाव असा चेंडू म्हणावा लागेल. पुढचा चेंडू पुन्हा एकदा बीट झालेले फलंदाज. धाव संख्येत काही बदल नाही. धाव संख्या 4 बाद 41. अतिशय सुंदर अशी गोलंदाजी म्हणावी लागेल. पुढचा चेंडू पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न फसलेला आहे, परंतु फलंदाज बीट झालेला आहे. दरम्यान षटक संपलेला आहे. इथे 6 षटकानंतर संघाची धावसंख्या झालेली आहे 41. विजयासाठी 42 धावाचं टार्गेट दिलेलं आहे ते इकॉनॉमिक संघाला. डीजे बजाव डीजे.
भारत का पानी। For over 60 years, Ion Exchange has pioneered total water and environment management, serving industries, institutions, homes, and communities worldwide. Through Zero B and TML, we ensure safe drinking water across sectors. We serve diverse sectors, supported by Asia's largest comprehensive service network. Our R&D centers drive advancements in products and processes to maintain market leadership. With ISO certified manufacturing facilities and through strategic partnerships, we exemplify our worldwide reach. Our commitment to conserve the planet's resources drives us to realize our vision, to be the leader in our business, which is so vital to people's lives and the environment. Ion Exchange, a bond that goes back 60 years, a commitment that will continue for a lifetime. ज्ञानेश्वर यांनी आपल्या 2 धावेने खातं उघडलेलं आहे. पुढचा चेंडू त्यांना सामोरे जाता येत आहे. ते ज्ञानेश्वर, सुंदर असा चेंडू, अतिशय सुंदर असा चेंडू म्हणावा लागेल, निर्धाव असा चेंडू म्हणावा लागेल. तो दरम्यान धाव संख्येत बदल झालेला नाही. धाव संख्या झालेली 2 चेंडूवरती